नमस्ते मुलांनो, आज आपण एक छान खेळ खेळणार आहोत। याच्यातून तुम्हाला काय कळणार आहे? बेरीज वजाबाकी कशी करायची आणि तुम्ही जे 6वीला जाऊन शिकणार आहात की नाही ते आत्ताच शिकायला मिळणार आहे तुम्हाला। बघा, तुम्ही शून्यापासून शिकले, शून्यानंतर काय येतो 1, एकानंतर काय येतो 2, 2, 3, 4 हे संख्या शिकला, पण शून्यापेक्षा पण लहान संख्या असतात बरं का। हे बघा, शून्यापेक्षा लहान संख्या पहिली कोण? -1, -2, -3 इकडे गेल्यावर लहान लहान संख्या होतात आणि इकडे गेल्यावर मोठ्या मोठ्या होतात। मग -6 पेक्षा -5 मोठी आहे, -5 पेक्षा -4 मोठी, -3 मोठी, त्याच्यापेक्षा -2 मोठे, -1 मोठे, -1 पेक्षा 0 मोठा, 0 पेक्षा 1 मोठा, 1 पेक्षा 2 मोठा। म्हणजे तुमच्या राईट साईडला गेलं की मोठ्या संख्या होतात आणि लेफ्ट साईडला आलं की संख्या होतात। आता बेरीज करतो म्हणजे आपण काय करतो रे? पुढे जातो, आणि वजाबाकी करतो म्हणजे काय करतो? मागे जातो। मग आता या आपण खेळ खेळणार आहे बरं का। दोघांकडे डाईस आहे, डाईस मध्ये टाकलं की याला किती मिळाले तर -1, -1, -1 मिळालेले, तर -1 कुठं करायचं? मागे जायचं, एक घर मागे जायचं, आणि 1 पडला असता तर 1 घर पुढे गेला असता। चला, पहिला डाव -3। आपण काय करणार आहे? वेळ कमी आहे म्हणून आपण डाव ठरवून घेणार आहेत। नियम काय आहे? एक खेळ शून्यापासून सुरू होणार, जो पहिल्यांदा जो -18 वर किंवा शेवटच्या अंकावर जाईल त्याला परत इथं सगळ्यात लहानाकडे जाईल, त्याला परत शून्यापासून खेळावं लागणार, आणि जो अगोदर इकडे मोठ्या अंकावर पोहोचणार तो जिंकणार। कळलं? आणि खेळण्यासाठी आपल्याला वेळ कमी असेल तर आपण डाव ठरवून घ्यायचं। 5 डाव खेळणार आपण। किती डाव खेळणार? 5 डावामध्ये कोण जिंकते, कोण मोठ्या अंकावर जाते बघूयात। चला आता स्टार्ट। चल, +4। मग कुठे जायचं? +4 म्हणल्यावर चल बरं, तुझी पिवळी कवडी हात ठेव। आता तू कर -4। आता तू -4 कुठे जाणार? वजा म्हणल्यावर मागे जायचं। चल खेळ -3। आता कुठे जायचं बरं? 3 घरं मागे ये, वजा म्हणल्यावर मागे यायचं। इथं होता तू, 3 घरं मागे ये, 3 घरं 1, 2, 3 इथं आला, 4तून -3 केलं 1 येणार, बरोबर की नाही? मग -5। आता 5 घरं मागे जायचं, -5 म्हणजे 5 वर नाही जायचं, 5 घरं मागे जायचं, 1, 2, 3, 4, 5। कळलं का? मागे जायचं। आता खेळ तू। किती डाव झाले रे? +1 तुझी कवडी। आता 1 घर कुठे जायचं? पुढे। 1 घर कुठे जायचं? मग इथं 2च येणार। चल -6। आता किती घरं मागे जायचं? 6 बरोबर। आता तू खेळ 5। आता तू कुठे जाणार? 5 घरं पुढे जायचं। 7 वर पोहोचला। आता 5 डाव झाले का आपले? झाले का 5 डाव? ओके, आपल्याकडे वेळ कमी, तुम्ही घरी असं खूप वेळ खेळू शकता, बरोबर? कधी आणि इकडे बघ ना, बघा ना, इथं -1च्या मागे पण जाता येतं आपल्याला। लक्ष द्या, इकडं -1 कवडी तुमची आहे आणि -7 पडले की 7 घरं मागे जायचं, +7 पडले की 7 घरं पुढे जायचं। वजा करणे म्हणजे मागे जाणे, अधिक करणे म्हणजे पुढे जाणे। शून्यापेक्षा सुद्धा लहान संख्या असतात बरं, लक्षात ठेवा। या संख्यांपेक्षा 0 मोठा आहे, या सगळ्या संख्यांपेक्षा 0 मोठा आहे। शून्यापेक्षा सुद्धा लहान संख्या असतात, हे पण तुम्ही शिकलात घरी। याचा फोटो काढून मी पाठवेल, तेव्हा घरी असं साहित्य बनवायचं आणि छान खेळ खेळायचा। आणि 6वीच्या मुलांना सुद्धा ऋण धन संख्या ह्या लक्षात येत नाही लवकर, त्यासाठी सुद्धा हा खेळ आहे। हा खेळ आवर्जून खेळा, व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या पुस्तकांमध्ये या व्हिडिओचे सगळे QR कोड असणार आहे। ही पुस्तकं जरूर वापरा, मस्त खेळा, मस्त सुट्टी घालवा, आणि
नॉलेज पण मिळवा. ओके, थँक्यू.